नमस्कार मंडळी. आज आपण हिवाळ्यामध्ये चहा पिऊन आपली हाडे मजबूत करणार आहोत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. चहा पिऊन आपले आज हाडे मजबूत करणार आहोत. चला तर आपण आता चहा बनवूया बघा. 1 ते 2 कप मी यामध्ये दूध घालून घेतले आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. मस्त असा घट्ट आज आपण टपरीसारखा चहा बनवणार आहोत. एक सिक्रेट अशी वस्तू घालणार आहोत. त्यामुळे आपले जे हाडं आहेत ना छान असे मजबूत होणार आहे. त्यामध्ये बघा मी 1 चम्मच साखर घालून घेतलेली आहे आणि 1 ते 1.5 चम्मच त्यामध्ये मी चहा पावडर घातलेली आहे. आता आपण याला छान मस्त अशी खडकडून एक चहाला उकळी काढणार आहोत. आणि त्यानंतर बघा आपण एक सिक्रेट वस्तू घालून यामध्ये आपल्या हाडांना बळकटी आणण्यासाठी हा आज आपण चहा बनवणार आहोत. बघा चहाला छान मस्त अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर बघा आपण यामध्ये बघा चहाला मस्त उकळी आल्यानंतर बघा रंग सुद्धा पाहू शकता तुम्ही. मस्त असा रंग आलेला आहे आपल्या चहाला आणि चहाला मस्त अशी उकळी सुद्धा आलेली आहे. बघा मस्त चहा बनवून तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये एक सिक्रेट वस्तू घालणार आहोत. बघा मी डिंक घेतलेला आहे आणि डिंक मिक्सरला फिरून याची छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे. बघा डिंक खाण्याचे भरपूर फायदे आहेत. हिवाळ्यामध्ये तुम्ही चहामध्ये सुद्धा थोडासा डिंक घालू शकता आणि थोडंसं आलं सुद्धा घालून घेतलेलं आहे. डिंक घातल्याने आपले जे हाडे आहेत ना त्यांनी छान मजबूत होतात आणि शरीराला ऊब सुद्धा मिळते. तर तुम्ही अशा पद्धतीचा हिवाळ्यामध्ये 1 ते 2 वेळा चहामध्ये थोडासा डिंक घालून अशा पद्धतीचा चहा तुम्ही पिऊ शकता आणि डिंक घातल्याने चहाची चव सुद्धा अजिबात बदलत नाही आणि आपल्या डिंकाचे फायदे सुद्धा मिळतात बघा. अशा पद्धतीचा मस्त असा घट्टसर चहा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला डिंकाचा चहा कसा वाटलेला आहे. बघा मस्त असा चहा आपला बनवून तयार झालेला आहे. चला तर आपण आता कपामध्ये काढून घेऊया. बघा मस्त असा गरमागरम चहा झालेला आहे. तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये थोडासा डिंक असा चहामधून जर खाल्ला तर तुमचे जे हड्डे आहेत ना त्या छान मस्त अशा मजबूत होतील. आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत.